तर जाऊया मैदानाकडे. मात्र आजच्या दिवसाचा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना रंगणार आहे. त्यामध्ये आपण पाहतोय काल भैरवनाथ युवा मंच आडाचा कोण आणि त्यांच्या विरुद्ध साई इंडियन कामते या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची मॅच मित्रांनो. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आता जाऊया मैदानाकडे. चांगलं कमबॅक इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या मार्कवर अभय याला पाहतोय. स्ट्राईकला पण सलामीची जोडी साई इंडियन संघाकडून अक्षय आणि संदीप. अगदी आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 4 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च झाल्या. त्यामध्ये एक चौकार पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये आपण पुन्हा एकदा करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. आमच्या समवेत प्रेक्षक लाईव्ह यूट्यूब चॅनल देखील पूर्ण टीम सज्ज झाली आणि त्याच्या माध्यमातून जोडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं आपण सहर्ष स्वागत करूया. चेंडू हवेमध्ये झेल टिपता टिपता राहिलाय आणि इथे काय घडलंय. सहज आणि सोपं हातामध्ये काहीच मिळत नसतं. मेहनत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि इथे मात्र सहज सोपा असणारा हा झेल जमिनीला दान झालाय. नवा ट्विस्ट येईल या सामन्यामध्ये. पहिलं जीवनदान इथे मात्र फलंदाज स्ट्राईकला अक्षय होता, त्याला मात्र इथे सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. येणाऱ्या कालामध्ये या संधीचा लाभ उठवणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे परावर्तित होतोय. धावा धापलकावर लागल्या जातात. आतापर्यंत 7. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू अगदी डान्सिंग डाऊन शफल होऊन खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधला जात नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपलकावर 0 गडी बाद जाऊन पोहोचलाय त्या 7 आकड्यावर. टीम साई इंडियन्स कामते. पाच षटकांची मॅच. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेण्याची मुभा मात्र फलंदाजांवर असेल. तो कधी घ्यायचा हा विचार विनिमय ते करतील. त्यांच्याकडे पूर्णपणे आणि दुसऱ्याच ओव्हरसाठी घेतले. हे पहिल्यांदाच घडले. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये प्रत्येक संघाने प्रत्येक फलंदाजांनी बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा धाडस केला होता, परंतु इथे वेगळा निर्णय हा कामते संघाकडून पाहायला मिळतोय. दुसऱ्याच षटकामध्ये इथे हा पॉवर प्ले घेतला जातोय. त्यामध्ये 2च क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत असतील याची आपण नोंद घ्या. बॅटिंग पॉवर प्ले कांगोरीगड क्रिकेट क्लब कामते विभाग अंतर्गत साकारली जाणारी संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक पहिल्याचा घुमासून मात्र पाहायला मिळतोय. मानाची सन्मानाची ही स्पर्धा 21,000 पहिलं बक्षीस, द्वितीय बक्षीस असेल 15,000 आणि तृतीय पारितोषिक असेल 10,000. लीग फॉर्मॅटने खेळवली जाणारी ही स्पर्धा. गोलंदाजीसाठी शैलेश आला. शैलेशवर डावकुरे हाताचा फलंदाज तुटून पडला. चेंडू चालला लॉंग ऑनला. 1 बाउन्स येतोय. डन 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 करणारा पॉवर प्ले क्रमांक 2-6 बेधडक चौकार. चौकाराच्या साह्याने इथे मात्र पॉवर प्ले क्रमांक 2 मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा 7 आल्या होत्या. त्यानंतर हा चौकार ठोकलाय. दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण. अगदी विचार केला तर 1.1 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा धावफलकावर 11 पाहायला मिळतात. 1 या आकड्याचं वर्चस्व सद्यस्थिती परिस्थिती पाहायला मिळते. सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. अवांतर धावसंख्येत भरणा संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली जाते. कमीत कमी 50 ते 60 धावांचा पल्ला कसा गाठायचा या दुपारच्या सत्रामध्ये याचा विचार विनिमय साई इंडियन्स कामते संघाच्या फलंदाजांनी जरूर केलाय. झेल जरूर मागच्या षटकामध्ये उडाला होता. त्यानंतर झेल टिपता आला नाहीये, परंतु डावकुरा हाताचा फलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा हा चौकार ठोकत असताना ठाकम ठोक फलंदाजी केली जाते. धावा धावपलकावर लागल्या जातात. या चौकाराच्या साह्याने 16 धावा. एकावर 6 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चांगली रणनीती
चांगली धावगती प्राप्त केली आहे टीम साई इंडियन्स कामते त्यांच्या विरोधात काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण आणि आता पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि इन द रो जातोय हा सलगचा दुसरा चौकार, तिसरा चौकार आलाय. वाह क्या बात आहे. पॉवर प्ले आम्ही कशासाठी घेतलाय याचं प्रत्युत्तर मात्र या फलंदाज अक्षयच्या माध्यमातून दिलं जातंय. 3 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात म्हणजेच एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 20 धावा धावफलकावर. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत किती मोजावी लागते. या टीम काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण संघाला. डान्सिंग डाऊन पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आता होणार नाही चूक कारण धावसंख्येची भागवणारी भूक आता मात्र थांबवली आहे. पहिला विकेटचा पतन, पहिला दे धक्का. फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय प्रदीप. पहिला ब्रेक थ्रू ज्याने मात्र घुमासून घातलं होतं, फटक्यांची आतिषबाजी केली होती, त्याला दिलाय परतीचा इशारा. फुलटॉस होता. चांगले क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळालं. अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव स्वतःचं खातं उघडलं प्रदीपने. एक या धावसंख्येने संघाला नेऊन ठेवले. एक गडी बाद 21 हा आकडा धावफलकावर आला की नेहमीच 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाची आठवण करून देणारा हा आकडा पाहायला मिळतोय. संकेत यांच्याकडून प्रदीप साठी सुवर्ण संधी. सलगचे 3 षटकार ठोकले तर मात्र आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तत्पूर्वी मात्र काय झालंय, पहिला अक्षयची बॅट बोलत होती, तो मैदानाच्या बाहेर गेलाय. त्याचा साथीदार संदीपची बॅट आता बोलू लागली आहे आणि चेंडू मात्र जमिनीला समांतर असा चाललाय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. धावसंख्या धावफलकावर लागली जाते 25. षटक संपले क्रमांकाचं 2 आणि दोन्ही पॉवर प्ले आता संपलेले आहेत. 12 मध्ये आल्या त्या 25. उर्वरित 18 मध्ये किती येतील आणि किती धावसंख्येचा उभारला जाईल टार्गेट. ओंकार आलाय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांकाचं 3 आपल्या संघासाठी हाताळेल काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण यांच्याकडून. गोलंदाजीसाठी त्याला पाचारण केले गेले. दिलेली खांद्यावरची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 12.5च्या सरासरीने पहिला पॉवर 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 25 धावा लुटल्या गेल्यात. आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. जोरकस मारण्याचा प्रयत्न, खोलवरचा चेंडू खोदून काढला गेला. अगदी जमिनीला समांतर फॉर्मलिंग पाहायला मिळालं आणि जशी संधी मिळाली तशी मात्र आखो में इशारा एकीला कन्वर्ट केलं 2 मध्ये. धावा मिळाल्या 2. धावसंख्या धावफलकावर एकूण झाली 3. एक गडी बाद 27. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क साधला जात नाही. यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. चेंडू चाललाय डॉट बॉल. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या अ गटातून 2 संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेत. ब गटातील हे महायुद्ध रंगत असताना पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू परंतु चोरटी धाव घेतली जाते आणि पाहता धाव देखील कंप्लीट झाली आणि धाव ऐकणे वाढली गेली. आतापर्यंत विचार केला तर तिसऱ्या षटकातील
3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करत असताना एकूण धावसंख्या धावफलकावर 28, 2वर 8, 28. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज संदीप, ज्याच्या बॅटमधून मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला होता. पुन्हा एकदा सुरुवात करेल, परंतु आता अडथळा निर्माण झालाय. डेड बॉलचा इशारा पंचांचा जोरू पाहायला मिळतोय. धाव गतीमध्ये कोणती तरी अडथळा आलाय. गोलंदाजी करत असताना मनामध्ये कोणता टप्पा, कोणती लाईन वापरायचा हा विचार विनिमय तो करत असतो. इथे मन विचलित झालं. आता स्कूप करायचा होता, परंतु बॅटला योग्य रीतीने चेंडू आला नाही या बॅटवर आणि त्याच मुळे इथे मात्र फक्त मिळाली ती एकच धाव. 29 धावा धावफलकावर 29 धाव गतीला आता मात्र आला घालण्याचं काम या षटकामध्ये ओमकारच्या माध्यमातून केलं जात आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला, 4च धावा खर्च केल्या. चांगला रोख लावलाय, गरज होती आणि दुपारच्या सत्रामध्ये धावा जास्त प्रमाणात फलंदाजांच्या बॅटमधून येऊ शकणार नाही, कारण दमट वातावरणामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नसतो. त्याच अनुषंगाने एकेरी दुहेरी धावसंख्येला देखील प्राधान्य देणं तितकंच गरजेचं असतं. शॉर्ट बॉल इथे मात्र पाहावं लागेल. 1/4 ओव्हर दंडित केलं जाईल. डॉट बॉलची सांगता या षटकामध्ये अजून एक बाउन्स टाकू शकत नाहीये, कारण एक फेकला तर शेवटचा चेंडू. काय गोलंदाजीचं प्रदर्शन ते मध्ये प्रदर्शित केलंय. 5 मध्ये 4 धावा खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूवर काय घडेल याचा विचार देखील प्रेक्षक करत आहेत. भिरकावला जरूर चेंडू हवेमध्ये, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होते डीप स्क्वेअर लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. मिळाल्या धावा 2. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर पाहायला मिळतील त्या 3 षटका अखेरीस जाऊन पोहोचल्या त्या 31. फक्त 6 धावा. हे षटक आवडलं असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 6 धावांचा खर्चिकपणा पाहायला मिळाला आहे. आपल्या संघासाठी कमबॅक कोणत्या रीतीने करून द्यायचा ते मात्र स्वतःची गुणवत्ता प्रसिद्ध करत असताना पाहायला मिळाला तो गोलंदाज ओमकार. स्पेल नंबर 2, ज्याच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं होतं, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 7. त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला संघ नायकाने आणि स्पेल नंबर 2 मध्ये आणि संघासाठी 4थ्या षटकासाठी दाखल झालाय तो अभय. चांगला फटका. चेंडू जवळ क्षेत्ररक्षक होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला आणि 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिळाली ती 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 32, 32. लॉस ऑफ 1 विकेट्स. चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना पाहायला मिळते साई इंडियन्स कामते, परंतु प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके येणे गरजेचं असेल, कारण टार्गेट सेट आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतरच त्या धावा डिफेन्स करण्यासाठी आपल्या गोलंदाजांना आत्मविश्वास वाढला जाईल, याचा विचार विनिमय करावा लागेल. जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. धावचीची संधी. इथे मात्र फेकी थोडीशी चुकली की काय आणि 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 वाढतीये, जाऊन पोचली जाते आतापर्यंत 34 धावा धावफलकावर. 4थ्या क्रमांकाचं षटक आणि स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना गोलंदाज अभय आपल्याला पाहायला मिळतोय. काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आराचा कोण या संघाकडून सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा चेंडू अवांतर धावसंख्येत भरणार. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 35, 35 धावा. अगदी संत गतीने इंद्रायणी वाहते त्या रीतीने मात्र हा क्रिकेटचा खेळ जरूर आपण पाहतोय. संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी आयोजित खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 1 2026 हे महासंग्राम पाहायला मिळतोय. रामलीला मैदान सारसोलीच्या या क्रीडांगणावर नवी मुंबईमध्ये आणि इथे ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका सजवलाय. फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून येतोय हाय हँडसम षटकार.
41 धावा धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अगदी प्रदीपची बॅट देखील बोलायला लागली आहे. आता मात्र स्विंग इन मिस पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल होता, इथे धावा येणं गरजेचं होतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठे स्थान नसतं. यष्टीरक्षकाचा घेतला वेध, चेंडू चाललाय डॉट बॉल. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज अभय. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामते विभाग अंतर्गत साकारली जाणारी ही स्पर्धा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5वा चेंडू इथे मात्र सोडून दिलाय. अगदी लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा आव्हांतर आणि धावसंख्या 1 ने वाढेल. 42 धावा धावफलकावर. कुठेतरी दिशेपासून भरकटला आहे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 चेंडू फेकले होते, परंतु स्वतःचे वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना आणि संघासाठी 4थं षटक हाताळत असताना आतापर्यंत या षटकामध्ये 2 आव्हांतर चेंडू फेकले गेले आहेत. आता मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू षटक क्रमांकाचं 4 पाहायला मिळतोय. मोठा फटका अपेक्षित असेल. मोठा फटका आलाय, परंतु चेंडू हवेमध्ये. ते मात्र जजमेंट चुकलंय आणि त्याचा भोगवटा भोगावा लागलाय. चेंडू चाललाय धन 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 करीत. 4थ्या षटकाचा शेवट गोड करून देणारा हा येतोय. मस्ट नीडेड चौकार. धावा धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत पाहायला मिळतात साई इंडियन्स कामते संघाच्या 46 4वर 6 46 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असेल. 4 षटकांचा वादवी खेळ संपलाय. एका बाजूला आपण पाहतोय काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. साई इंडियन्स कामते संघाला फलंदाजीचं निमंत्रण आणि त्या निमंत्रणाला स्वीकारून धावा धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. आणि शेवटच्या षटकासाठी खांद्यावर जबाबदारी ती गोलंदाज अनिरुद्ध आलाय. गोलंदाजीसाठी किती धावा खर्च होतील, किती धावांचा टार्गेट, किती धावांचा डोंगर इथे उभारला जाईल टीम साई इंडियन्स कामते संघाच्या माध्यमातून आडाचा कोण संघासमोर हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्लॉगोरचं शेवटचं हाणामारीचं षटक. स्ट्राईकला फलंदाज संदीप चांगली फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल इथे मात्र पूल करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये हवा तसा संपर्क झाला नाहीये. मैदानामध्ये फक्त टीम मोरसडे आळाचा कोण यांच्याकडून चुका 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 पाहायला मिळतात. नाही अर्धशतक कंप्लीट झालंय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सांघिक अर्धशतक साई इंडियन्स कामते संघाकडून पाहायला मिळतोय. सराव महत्वाचा असतो. विदाऊट सराव आपण क्रिकेट खेळू शकत नाहीये आणि त्याचं भोगवटा आपल्याला पाहायला मिळालं. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत असताना आणि मोठ्या प्रमाणात त्या चुकांमुळे खर्च झालेला धावा येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण या संघाच्या डोकेदुखी वाढवणाऱ्या धावा असतील.
स्कूप केलाय, चेंडू चाललाय, अगदी पाहतोय आपण चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत. पुन्हा एकदा चुकीला माफी नाही, चौकार. चार धाव संख्येने धावा आतापर्यंत धावफलकावर, 54 धावा. सलगचे 2 चेंडूवर 2 दंडन करणारे चौकार. तर दोन्ही चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षकाच्या गफलतीमुळे 4 धावा मोजाव्या लागल्या. 4 आणि 4 8 धावा मोजाव्या लागल्या. जिथे कुठे 2 ते 4 धावा खर्च झाल्या असतात तिथे 8 धावा मोजाव्या लागतात. देखील पुन्हा एकदा चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये, तिथे आता पुन्हा एकदा होते चूक. क्या बात आहे. वाईट +4 म्हणजेच नशिबाचा दार उघडणारा हा पंजा. धावा होत नव्हत्या, ह्या धावा झाल्या. 7 मिळाली क्षेत्ररक्षकांची फलंदाजांना आणि आता मात्र धावा धावफलकावर 5 वर 9, 59. 59 लॉस ऑफ 1 विकेट्स. साई इंडियन्स कामती. पुन्हा चेंडू फेकावा लागेल. वाईट +4, 5 धावा मोजाव्या लागल्या. काय फलंदाजीचं प्रदर्शन. शॉर्ट बॉल वाट पाहिली आणि या चेंडूची लावली ती वाट आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार बेधडक असा हा खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज संदीपच्या बॅट मधून. धावा धावफलकावर. हाय स्कोर कधी सकाळपासून 69 चा हाय स्कोर आहे. 65 झाल्यात आणि हा देखील आता मात्र चांगलं यष्टिरक्षण परंतु फॉर्मलिंग पाहायला मिळालं. चूक झाली. पंच देखील इथे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बॅटेड आहे. एकच धाव. धावसंख्या 6 वर 6, 66 चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या षटकातले 2. काहीतरी व्यत्यय इथे मात्र फलंदाजाला, कारण दुपारचं सत्र आहे. उन्हाचा तडाखा, घाम फुटलाय, कारण तितक्याच ताकदीचे फटके त्यांनी सजवलेत. चांगली पार्टनरशिप आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी करत असताना खेळ. आता मात्र मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. इथे मात्र चोरटी धाव घेण्याची गरज होती का आत्महत्येचा स्वरूप आणि फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद. सर स्ट्राइक चेंज नसेल. ठीक आहे पण विकेटच्या हातात बॉल गेला ना तो डेट झाला. अरे रनआउट होऊ द्या पण स्ट्राईक त्याला आता स्ट्राईक चेंज नाहीये. रनआउट तुम्ही देता, रनआउट झाला. बॉल डेट झाला. चल स्ट्राइक चेंज नसेल आणि फलंदाज देखील बाद नसेल. चला प्रदीप आपण आतमध्ये जा. डॉट बॉल असेल याची आपण नोंद घ्या. दादा ते लॉट दे इकडे. आता जरा त्याच्यावरती जरा मी घेतो आता सर्व ठेवला आपण त्यानं. डॉट बॉल असेल याची आपण नोंद घ्या. शेवटच्या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर टार्गेट किती उभारला जाईल याकडे देखील लक्ष वेधणार आहोत. सलग 2 मॅच. हा माहिती का उद्या आपल्याला लॉट वगैरे कसं काय लागलं
कुठला संघ आहे सलग 2 मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सलग 2 मॅच जिंकून सुपर 6 मध्ये पहिला संघ जय हनुमान आडवले खुर्द हा देखील सुपर 6 मध्ये दाखल झाला. शेवटचा चेंडू आणि हा पुन्हा फेकावा लागेल. पंच देखील आपल्या समवेत वळले जातात. त्यांचा इशारा व्हाईटचा अतिरिक्त धावसंख्येत भरणा 6 वर 7 67 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजून देखील प्रतीक्षा संपली नाहीये. टार्गेट किती सेट होईल याची प्रतीक्षा मात्र पाहायला मिळते प्रेक्षकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दिशा 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 भरकडली जाते आणि पुन्हा एकदा येतो अवांतरचा व्हाईट बॉल. भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते शेवटचा चेंडू फेकण्यासाठी, कारण मोठा फटका येईल हे दबाव तंत्र या गोलंदाजाच्या मनामध्ये कदाचित असावं, म्हणून काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये या अवांतरच्या धावा तो खर्च करतोय. परंतु आता चांगला चेंडू हाताळला गेलाय, त्यावर अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता कंप्लीट झालेली ती दुसरी धाव. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा काय घडलंय, जर सुरुवात केली असती तर तिसरी धाव देखील पूर्ण झाली असती, परंतु तो पाहतच राहिला. एखादी मुलगी मनामध्ये बसली बाहेरून जाणारी त्या रीतीने तो चेंडूकडे पाहत राहिला आणि त्याची पडली ती विकेट. 2 धावा इथे मात्र आणि इथे उच्चांक या स्पर्धेतील पाहायला मिळतोय. 70 धावा आणि 71 धावसंख्येचं लक्ष्य असेल. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा मायक्रोफोनवर परिवर्तन पाहायला मिळेल. गणेश सरांचा आवाज पुन्हा एकदा आपल्या समोर O2 कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद. आपण पाहत आहोत कांगोरी गड क्रिकेट क्लब कामते विभाग अंतर्गत संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आयोजित खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिले या स्पर्धेमध्ये आजचा दिवसभरामध्ये पहिला गट जो आपण पाहिला त्यामध्ये सलग 2 सामने जिंकून टॉप 6 मध्ये जय हनुमान आडावले खुर्द हा संघ विजयी ठरला. एक सामना जिंकला, पुन्हा एक सामना हरला, पुन्हा एक सामना जिंकला. तो आई गावदेवी बोरगर हा संघ टॉप 6 मध्ये दाखल झालाय. म्हणजे आजच्या दिवसामध्ये 2 टॉप 6 मध्ये संघ दाखल झालेत. त्यानंतर मॅच झाली शिवशंभू आडावले आणि आई गावदेवी वडगर. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली आणि त्या सामन्यामध्ये विजय झाला शिवशंभू आडावले खुर्द संघ. आणि त्या मॅच मध्ये तेजस करंजे हाने एक हाती किल्ला लढला आणि शिवशंभू आडावले खुर्द बुद्रुक या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. आणि चालू असलेल्या नंतरच्या सामन्यामध्ये जितेश याने चांगलं कामकाज करून 6 बॉलमध्ये 22 धावा बनवून आपल्या संघाला टॉप 6 मध्ये घेऊन गेला. आता चालू असलेला सामना आहे. नाही गेले टॉप 6 ती एकच बोरगर. हा तीच बोरगर मध्ये कोण खेळला? जितेश खेळला का? अमोल पार्टे याने 44 धावा बनवल्या, 3 विकेट घेतल्या आणि धीरजने 43 रन 1 विकेट घेतली होती. परंतु अमोल पार्टे याने चांगलं कामकाज केलं आणि आपल्या संघाला टॉप 6 मध्ये घेऊन गेला. अपयश आलं होतं दुसऱ्या मॅच मध्ये, परंतु पुन्हा त्याने यश गाठलं आणि आपला संघ टॉप 6 मध्ये दाखल झाला. त्यानंतर आता चालू असलेला सामना आहे. एका बाजूला संघ आहे काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे साई इंडियन कामते. मध्यंतरानंतर सर्वांना खरोखरच मी संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी आणि खडकवाडी चॅम्पियन संघाच्या वतीने वाडकर साहेब आणि संपूर्ण ग्रामस्थ इथं व्यासपीठावरती अध्यक्ष साहेब सुद्धा सकाळपासून आपण पाहत आहोत. बऱ्याच मान्यवरांची इथं भेटीगाठी होत आहेत. स्पर्धेला भेट सुद्धा दिली आहेत. पांडुरंगदादा शेडगे हे स्वतः इथं दिवसभरामध्ये जोडलेत. त्यानंतर महत्वाचे म्हणजे सकाळी चहा नाश्ता सर्वांना उपस्थित असलेल्या सर्वांनाच दिला आणि दुपारचं जेवण
सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक, संपूर्ण आमचा समालोचन कक्ष, त्यानंतर पंच असतील, आमची लाईव्हची टीम असेल, या सर्वांनी दिलं हे जेवणाची व्यवस्था रुचकर आणि स्वादिष्ट असं जेवण माननीय श्री दिलीप दादा कृष्ण उतेकर यांनी आजच्या जेवणाची सोय केली होती. खरोखरच दिलीप दादा, आपण उदार अंतकरणाने या स्पर्धेला भोजनाची व्यवस्था केलीत. आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार मान्य करतो. कारण सर्व खेळाडू हे सकाळी 7 वाजता घर सोडतात, कोणी 8 वाजता घर सोडतो, कोणी नाश्ता करतो, कोणी नाश्ता करत नाहीये. पण माझ्या विभागातील तरुण आहेत, ही माझ्या नात्यागोत्यातील मंडळी आहेत, ही माझ्या रक्तातली लोक आहेत, हे रक्तातली पोरं आहेत. तर ह्या खेळाडूंना जेवणाचं काम हे खडकवाडी ग्रामस्थ असतील, संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ असेल आणि खास करून दिलीपदादा कृष्ण उतेकर साहेब यांनी व्यवस्था केली. खरोखरच तुमचं सर्वांचा आभार मानतो. जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मारुती, गोलंदाज सज्ज झाला आयुष. स्ट्राईकला आपण पाहतोय साई आणि ओमकार. स्ट्राईकला साई आणि नॉन स्ट्राईकला ओमकार आहे. साई आणि ओमकार गोलंदाजी मार्गवरती 5 ओव्हरची मॅच असेल. सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ ठरलाय साई इंडियन कामते आणि या 70 धावा बनवून 71 धावा बनवण्यासाठी कालभरणात युवा मंच मोरसळे संघाचा फलंदाज साई आणि ओमकार. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज. गोलंदाजी मार्गवरती आयुष. पंचांचा सिग्नल ग्रीन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडूवरती पहिली विकेट माघारी जाते. मोठा धक्का, मोठा हादरा बसला. तो कालभरणात युवा मंच मोरसळे आला चाकून या संघाला धक्का क्रमांक पहिला बसलाय. सावरेल का हा संघ या धक्क्यातून, या हादऱ्यातून? काय गोलंदाजी केली असेल ती आयुषनी. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला भेटला. उंची कमी आहे, कमी वयामध्ये, कमी वेळेमध्ये आयुष हा चर्चेत असलेला खेळाडू आणि पहिल्याच चेंडूवरती यश संपादन करताना म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खेळाडूने बॅटिंगचं काम केलंय. आणि कामते संघ, साई इंडियन कामते हा संघ एक वेगळ्या धाटणीने आणि वेगळ्या ताकदीने मैदानामध्ये उतरलाय. दुसरा चेंडू घेऊन मैदानामध्ये आलाय तुषार. तुषारचा चेंडू. झेलची संधी होती प्रदीप आणि अक्षयला, झेल झाला नाही, परंतु एकच धाव. जर अक्षय अलगुडे थोडा स्पीडने धावला असता तर अनिल दादा यांनी त्या झेलसाठी कॅश प्राइज लावली असती. परंतु मित्रांनो, कॅश प्राइज ज्यावेळी लावली जाईल त्यावेळी तुम्ही 100% मैदानाच्या आतमध्ये देताना त्याच वेळी लेफ्ट हँड बॅट्समन ओमकारला पाहतोय आपण. एक धावफलकावरती, एक गडीच्या मोबदल्यामध्ये आडाचा कोण. हा संघ बॅटिंग करत असताना इथून पुढे 70 धावा बनवायच्या आहेत. फुलटो चेंडू लांब लचक, अगदी दूरवरचा चौकार आलाय 4 धावांसाठी. काय डाव्या साईडला जरा हे बॅनर असल्यामुळे आम्हालाही कन्फ्यूज होतंय. तर आयोजक कमिटी, आपण जर हा एक बॅनर हटवला तर आम्हाला तो कोपरा कव्हर करता येईल. 4 धावांसाठी आणि अशा धावा बनवाव्या लागतील. कालभरणात युवा मंच मोरसळे या संघाला. दादा तो बॅनर येणार वलटी करा ना कृष्णांचा, कदमांचा. चौकार ठोकलाय. ज्या आयुषने पहिल्या चेंडूवरती आपल्या साथीदाराला साईला माघारी पाठवलं होतं ना, त्याच्यावरती हल्ला चढवलाय. ओमकारने चौकाराने खातं खोलतंय. बस एकच धाव. चांगली फेकी झाली. एका धावावरती खेळाडूला समाधान मानावं लागलं. एकच धाव. एकीच्या शिवाय दुसरं काही नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. आपण पाहिलं कामते संघामध्ये जास्त धावा कोणी केले. संदीप आणि प्रदीपनी पार्टनरशिप बीट केली होती. 42 धावा तब्बल कुठल्या होत्या दोघांनी. डॉट चेंडू येतोय. आयुष चांगलं कामकाज राहिलंय. मागील मॅच मध्ये
बेस्ट बॉलरचा किताब त्याच्या नावावरती राहिला होता कामते चषकामध्ये. आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये मान त्याने पटकावला होता. तोच गोलंदाज आपण पाहतोय. पहिली ओव्हर हातलताना पॉवर प्लेची. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सोडलाय का मॅच सोडले पाहिलं आपण. साधा सोप्पा झेल सोडलाय, झेवलाय ते अंगावरती आलंय की काय अशी परिस्थिती कामते संघाच्या खेळाडूची मैदानामध्ये झाली होती. जर हा झेल झाला असता तर आयुषच्या खात्यावरती 2 विकेट नक्कीच झाल्या असत्या. कारण पहिल्या चेंडूवरती पहिला गडी त्याने माघारी पाठवला होता. किपर संदीप याने अतिशय चांगला झेल टिपला आणि पहिला हादरा तर दिला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला, चौथ्या चेंडूवरती 1, 5व्या डॉट आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 7. 1 गडी बाद 7 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद झालाय. 71चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला शांत आणि संयमी सुद्धा राहावं लागेल. परंतु आक्रमक सुद्धा तेवढं व्हावं लागेल. तुषारीच्या आपल्या आजचा दिवसाचा जर 71 धावा दोघांनी बनवल्या तर नक्की विजयदादा उतेकर त्यांच्यावरती सुद्धा कॅश प्राइज लावतील. कारण ह्या संघाचं पाठीराखा, संघाचा व्यवस्थापक त्यांच्याकडे आहे. विजयजी उतेकर घाटकोपर. ह्याच गावचे खरोखरच चंद्रकांत दादा उतेकर आपण पाहतोय कालभैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण या संघाच्या टी शर्टच्या मागे जे नाव आहे ते चंद्रकांत शेठ उतेकर गीर गौशाला यांचं नाव आहे. खरोखरच मी सर्वांना विनंती करतोय की आपल्या मातीतील व्यक्ती, आपल्या रक्तामासातील, आपल्या नात्यागोत्यातील त्यांची गोशाळा आहे आणि ती शाळा आहे विरारला आणि ते या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. तरी चंद्रकांत दादा उतेकर साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण आपली गोमातेचं रक्षण करण्याचं काम ते करतात आणि ते सुद्धा इथे आहेत. मी दादांना विनंती करतोय चंद्रकांत दादा आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. तुम्ही आहेत का? ओके साहेब आहेत. दादा खरंच तुम्ही छान काम करता, ऐकून खूप बरं वाटलं. आणि तुम्ही जे कार्य करताय हे कार्य नाही आहे तर हे पुण्याचं काम करत आहात. दादानी आत्ताच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली की 90 गायी आहेत. मी नक्कीच पोलादपूर तालुक्यातील जनतेला सांगू इच्छितो 90 गायी आहेत. परंतु अजून कुणाला मला वाटतं आज ह्या व्यासपीठावरनं सांगितले जातंय की एका मोरसडे आडाचा कोण गावाची व्यक्ती विरारमध्ये 90 गोशाळा गायांचं पालन करतायत. केवढं मोठं कार्य आणि ही व्यक्ती या व्यासपीठावरती आहे. तर ह्या व्यासपीठाचं भाग्य नक्कीच उजळलं जाईल. या व्यासपीठाला त्यांचे पाय स्पर्श झालेत म्हणजे नक्कीच पुण्याचं काम होतंय. खडकवाडीकरांनी त्यांचं नक्कीच स्वागत करावं आणि सत्कार सुद्धा आपण करूया. झेलची संधी सोडली. बघा ही साधी सोपी संधी होती मित्रांनो. काहीच करायचं नव्हतं, जाग्यावरती उभं राहायचं होतं, झेल घ्यायचा होता. घेतला का? नाही घेतला. म्हणजे हलगर्जीपणा ह्याला म्हणतात. क्रिकेटमध्ये हे चालत नाही. 9 धावा धावफलकावरती. 71चा पाठलाग करायचा आहे. 9 धावा धावफलकावरती. अजून 62 धावा बनवायच्या आहेत. आपल्या तरुणांच्या पाठीशी खंबर असं नेतृत्व उभं आहे. आता मात्र 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालाय. सुंदर प्रयत्न. चांगली रन बिटवीन द विकेट मैदानावरती. 11 चेअर केलं बाबू. 11 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. फेकी झाले. 1च धाव. शिवशंभू अडावले बुद्रुक. आपण कुठेही लांब जायचं नाहीये. जो संघ जिंकेल तो आपल्या सोबत खेळेल याची नोंद घ्या.
लेफ्ट हँड बॅट्समन जो एक चौकार अशी मैदानामध्ये खेळतोय ओमकार. फटका तर सजवला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार 4. ओमकारला अशी बॅटिंग करावी लागेल. आपल्या शरीराची जर विचार केला तर एक चांगले शरीरयष्टी स्वतः त्याने बनवलेली आहे. 12 नंबरची जर्सी परिधान करून तो मैदानामध्ये खेळतोय. समोरच्या संघाचे 12 वाजवेल का? आणि नक्कीच आपले ज्यांची आताच मी नाव घेतलं अशा आमचे चंद्रकांत दादा उतेकर साहेब गोरक्षक आणि गोशाळेचं काम पाहतात. ते नक्कीच जर ही मॅच जिंकून दिली तर बक्षीस लावतील सुद्धा. आणि ह्या ग्राउंडवरती स्वतः प्रॅक्टिसला असतो तो ओमकार. होम ग्राउंड आहे, प्रॅक्टिसचं ग्राउंड आहे. 2 वेळा हाफ सेंचुरी आपल्या नावावरती ठेवलेला हा बॅटर मैदानामध्ये. धावसंख्येचा विचार करूया. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 1 गडी तंबूच्या असलेला धावफलकावरती धावा आहेत त्या 16. बॅट्समन वैभव आहे का? तेच बोललो कारण मी त्याला ठीक आहे इकडे नाव चुकीचं आलं. वैभव ओके वैभव आहे आणि घाटकोपरमध्ये सातत्याने खेळणारा हा खेळाडू आहे. चिंतामणी बॉईज या संघातून हा खेळणारा खेळाडू आज आपल्या गावासाठी सज्ज झाला आहे. कदाचित माहिती आमच्यापर्यंत चुकीची आली त्यासाठी सॉरी वैभव, पण तुझं नाव इकडे ओमकार नोंदवलं होतं परंतु वैभव नावामध्येच त्याच्या वैभव आहे. बऱ्याचशा मॅचेस त्यांनी जिंकून दिलेत आणि पोलादपूर तालुक्यामध्ये वैभवच्या नावाची सुद्धा सातत्याने चर्चा होत असते. घाटकोपर चिंतामणी बॉईज हा संघ आहे आणि ह्या संघाचं नेहमीच चांगलं प्रदर्शन आम्ही घाटकोपरमध्ये पाहत असतो. तुषार आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला वैभव. गोलंदाजी मारुती, गोलंदाज सुमित. विक्रोलीचा हा खेळाडू बघा त्याची या गोलंदाजीची जर स्टाईल पाहिली आपण सर्व काही सांगून जातं. उंच पुढा असा गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतायत. 1 धाव पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा यशस्वी होत आहेत. सुमित कदम, सुमित कदम आहेत. वैभव उतेकर नॉन स्ट्राईकला आहेत. वैभवला मोठे फटके मारावे लागतील. वैभवला आज सिद्ध करून दाखवावे लागेल मी काही कमी नाही. मी सुद्धा ह्या मैदानावरती 2 वेळा 50 धावा बनवलेत, याही वेळी बनवेल. गणेशजी मालुसरे यांचा आवडता खेळाडू आहे वैभव हुतेकर. अर्ध्या मैदानाचा रनअप घेऊन गोलंदाज सुमित पुन्हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. चांगला चेंडू अधिक उचली घेतला, चेंडू विसरला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय. सातत्याने हा सराव करतोय हा खेळाडू आणि सराव केल्याशिवाय तुम्हाला क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व आपलं नाव टिकवता येणार नाही. आता मागे पाहिलं आपण की चंद्रकांत साळेकर सचिव आहेत. त्यांनी सांगितलं की मी 1 महिना सराव केला नाही म्हणून 35 धावा बनवल्या, पण नंतरच्या मॅच मध्ये काय केलं हे आपण सर्वांनी पाहिलं. असो आपले सचिव आहेत म्हणून आपण सांभाळून घेऊया. हो हो फुल टास फुल टोर वसूल केले. पहा अक्षय अलगुडेने काय केलं. गेला अक्षयच्या हातातून आलाय षटकार. प्रयत्न चांगले केले होते. ऑन साईडला अक्षय अलगुडे होते. प्रयत्न उंची थोडीशी कमी पडली अक्षयची. जर थोडी उंची प्रॉपर असती ना तर हा झेल झाला असता. षटकार आलाय आणि ह्या षटकाराची गरज आहे. कालभैरव युवा मंच मोरसडे आडाचं कोण संघाला असे षटकार पाहिजेत. आडाचं कोण वाले म्हणत असतील, आमचे विजयजी उतेकर नक्कीच म्हणत असेल असे षटकार मारा भावानो. गरज आहे या षटकारांची. जवळजवळ आता कदम अर्धा किलोमीटर भरते 1 किलोमीटर अंतर पार करून गोलंदाजी करतायत. दाहिनी ती बेल्स जवळजवळ किती लांब गेले तेही बघा. केवढ्या स्पीडने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. अतिशय वेगाने. ज्याने षटकार ठोकला होता ना त्याला जशास तसं उत्तर दिलंय. तू शेर आहे तर मी 1.25 शेर आहे. धक्का दुसरा बसलाय. तुषार माघारी गेला. 2 धक्के बसलेत. 2 धक्क्याच्या धावसंख्या आहे 24. 71चा पाठलाग करायचा आहे.
अनिकेत आलेत, परंतु वैभव आहेत तोपर्यंत अडाचकोण यांना अपेक्षा आहेत. अनिकेत आलेत, धावा आहे धावफलकावरती 24 मित्रा, 24 धावा धावफलकावरती. 71चा पाठलाग करायचा आहे. 24 धावा धावफलकावरती, 47 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. 14 चेंडू 47 धावा, 14 बॉल 47. ह्या धावा बनवल्या जातील का? कोण असणार ह्या धावा बनवणारा खेळाडू? कुठला खेळाडू आपल्या नावावरती इतिहास नोंदवणार? आपल्या विभागाच्या स्पर्धेमध्ये खडकवाडी चॅम्पियन या स्पर्धेमध्ये नोंद ठेवणार, त्याकडे पाहिलं जाईल. गॅप शोधलाय, जागा बनवणे, बॅक शॉट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंग लेग मध्ये चेंडू निघून गेलाय, येतोय चौकार. 4 धावांसाठी 4. आदरणीय रमेशजी दाबेकर, गणेश आदरणीय गणेशजी दाबेकर आणि आदरणीय कृष्णाजी दाबेकर या दोन्ही दाबेकर बंधूंचं खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चेंडू समोरच्या दिशेने ट्रायल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आयुष. एकच धाव, हिते एकच धाव. बघा, आयुषच्या पहिल्या गोलंदाजीवरती धावा झाल्या 7. दुसरा गोलंदाज कल्पेश धावा खर्च केल्या 9. तिसरा गोलंदाज सुमित कदम धावा खर्च केल्या 13. टोटल धावा झाल्यात 29. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. ओके सर, जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 42 धावा. 12 चेंडू 42 धावा मैदानामध्ये. अनिकेत आणि वैभव, अनिकेत आणि वैभव नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्गवरती अक्षय अलगुडे या खेळाडूची सातत्याने चर्चा राहिली. अक्षय अलगुडे बॅटिंग लाईनअप मध्ये त्याचेही नाव चर्चेत असतं. गोलंदाज दोन्ही भूमिका, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा सातत्याने राहिला आहे. घाटकोपर भटवाडी विभागामध्ये सातत्याने सराव करणारा हा खेळाडू शिवशंभू आढावले बुद्रुक. आपण तयार राहायचं आहे. जो संघ जिंकेल तो आपल्या सोबत खेळेल. टॉप 6 मध्ये तिसऱ्या संघासाठी टॉस केला जाईल. चला मॅच चालू करा. पहिला चेंडू, एक धाव. वैभव स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवेल, कारण वैभवला माहिती आहे संघ अडचणीत आहे. संघाचा तारणहार मला बनावं लागेल आणि वैभव मध्ये ती खासियत आहे, कारण सातत्याने सराव आहे. आणि अक्षय अलगुडे आणि वैभव हे बऱ्याच वेळा एकमेकाच्या आमने सामने खेळलेत, एकत्र खेळलेत. एका संघात सुद्धा बऱ्याच वेळा खेळले असतील. घाटकोपरमध्ये 2 घाटकोपरचे खेळाडू आहेत. दोघांची नावं मोठी आहेत आणि 2 मोठे खेळाडू मित्रांनो एकामेकांसमोर खेळतात ना, तेव्हा कोण जिंकतं कोण हारतं हे पाहिलं जात नाही. खेळ कसा होतोय ना याच्याकडे पाहिलं जातंय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. कामते संघ, साई इंडियन्स कामते, जास्तीचा वेळ घेऊ नका. वाईट चेंडू. मी बोललो होतो ना, कारण दोघांनाही एकमेकांचा खेळ माहिती आहे. कोणीतरी एक प्रेशर मध्ये नक्की जाईल आणि अक्षय थोडा दबाव मध्ये आलाय की काय वैभवच्या समोर. वाईट चेंडू हाताळलाय अक्षय अलगुडेने.
पुढील चेंडू अक्षय अलगुडे घेऊन वैभव यांना, लेफ्ट हँड बॅट्समन वैभव उंच पुरा असा बॅटर समोर आहे. फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी आणि धक्का क्रमांक दुसरा, वैभव उतेकर बाद. आता मात्र संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. ज्याच्याकडे आशा होती, ज्याच्याकडे अपेक्षा होती, ज्याच्यावरती विश्वास होता, तो वैभव उतेकर माघारी गेलाय. संघ अडचणीत आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अभय. आशा या नावामध्ये काहीतरी आशा दडले, कारण आमचे गुणलेखक पाटील सर मात्र इथे हसले. असो बाबा, असू शकतं, गमतीचा विषय हा नंतर रात्री पाहू आपण संध्याकाळी मॅच झाल्यानंतर. परंतु गुणलेखक चांगलं काम करतोय. दांडे 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 गोल केले अक्षय अलगुडे. बघा वाईट चेंडू आल्यानंतर काय आपल्याला सावरलंय. ज्या पावली अभय गेला त्या पावली माघारी पाठवण्याचं काम केलं अक्षय अलगुडे. काय गोलंदाजी अप्रतिम. आतापर्यंत धावा खर्च केले त्या अक्षयने. आता ओमकार आलेत, परंतु अभय गेला, तोही आला, परत आला. काय राहिलं तर काहीच नाही राहिलं आता मॅच मध्ये. मॅच काय आलं कामते संघ. चला अक्षय अक्षय प्रदीप, अक्षय प्रदीप संदीप. ओ चला अभय, अभय चला भाई अभय. हे पहा, प्रत्येक संघाला मेजवानी ही स्पर्धा. मी बघा क्रिकेटचा खेळ आपण आनंदासाठी खेळतोय. विशेष म्हणजे प्रत्येकाला संधी आहे. जरी आपण पराभूत झाला त्या संघाला सुद्धा डबल संधी आहे. पाहिलं आपण बोरगर संघ सकाळी पराभूत झाला, पहिली मॅच जिंकला, नेक्स्ट पराभूत झाला, पुन्हा जिंकला. अपयश हे होत असतं. सर्वांनी आपण शिस्तीचं पालन करा. जाऊया मैदानामध्ये. नवीन बॅटर आलाय, ओमकार आलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अक्षय या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती हॅट्रिक ठेवेल का अक्षय अलगुडे, याच्याकडे लक्ष लागले. चेंडू मागे निघून जात होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण झालं कामते संघाच्या कीपर कडून. डॉट चेंडू आलाय, चांगली गोलंदाजी राहिली अक्षय अलगुडेची. धावांचा विचार केला तर धावपलकावरती धावा आहेत त्या 31 धावा धावपलकावरती. 8 चेंडू 40 धावांची गरज. 8 बॉल 40. पुन्हा वाईट. 8 चेंडू 39 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. मोठ्या फटक्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. 6 षटकार मारावे लागतील आणि 1 चौकार मारला तर कालभैरव युवा मंच मोरसडे आडाचा कोण हा संघ पहिला येतोय की काय याची अपेक्षा. परंतु प्रदीप गोगाले त्यावरती आलेत. 1च धाव. दुसरीचा प्रयत्न, तीही यशस्वी. 2 धावा यशस्वी झालेत. फटका सजला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग, परंतु षटकार आला. 1 आला, अजून 6 आले पाहिजेत भावा. जर तू असे फटकेबाजी केलीस तर नक्कीच आपला संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होईल. 40 धावा धावफलकावरती. 6 बॉल 31. 6 बॉल 31 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचा आहे.
जिसमें है दम वो है कदम, आणि तो कदम मैदानामध्ये आहे. बघू कुणाला गोलंदाजी देत आहेत, कारण सुमित कदमने चांगली गोलंदाजी टाकली आणि आयुषने सुद्धा टाकले. कोणावरती जबाबदारी देईल कामते संघ? आयुष. कदमांना जबाबदारी दिली नाही याचा अर्थ, कारण चांगली गोलंदाजी त्यानेही टाकली होती, परंतु संघनायकाच्या हातामध्ये कोणाला. लॉंगामध्ये शतरक्षक तैनात, तो बॉलशी खेळतोय. एक धाव होती, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा यशस्वी केल्यात. आयुषने पहिली ओव्हर हाताळली, ते धावा खर्च केले त्या 7 आणि त्यालाच प्राचारण केलंय. छोटा खेळाडू आहे, ठाण्या शहरातून सातत्याने क्रिकेट खेळणारा, गोलंदाजी करणारा हा खेळाडू आज गावासाठी. फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूकडे, झेलची संधी, झेल सोडलाय. एकच धाव, एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण झाले. एक 43 धावा. डॉट चेंडू. कामते संघ जास्तीचा वेळ एकत्रित येण्याचं काम करू नका. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे चाललाय तो कामते संघ. 26 जानेवारी कामते चषक आपण पाहिलं. आयोजकांच्या भूमीमध्ये साई इंडियन कामते हे होते. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 1 2 3 खेळाडू खाली येत आहेत आणि झेल टिपलाय. धक्का बसलाय 5वा ह्या संघाला. कामते संघ चांगली गोलंदाजी राहिली, चांगली बॅटिंग राहिली या संघाची. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. दादा नाव सांगा. शैलेश आलेत नंबर 1 ची जर्सी परिधान करून. शिवशंभो आडावळे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिला टॉस करूया आपण. शिवशंभो आडावळे, जो संघ जिंकेल त्या संघासोबत आपला टॉस केला जाईल. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातात. अक्षय. कांगोरी